राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथल्या मालकांड तळे नावाच्या ऊसाच्या मळ्यामध्ये महावितरणच्या विद्युत वाहिन्यांमध्ये घर्षण होऊन आग लागली। या आगीमध्ये सुमारे 20 एकरातील ऊस जळून खाक झाला। शेतकऱ्यांना आग लागल्याचं कळताच भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली, मात्र आगीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। महावितरणनं या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी आणि जळालेल्या ऊसाला कारखान्यानं लवकर तोड द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर इथं एकदम महावितरणच्या वायरी ज्या इथे एकदम उसाला घासतात। उसाला घासल्यामुळं शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि याची ओढ काढलेली नाही किंवा डांब बिंब व्यवस्थित बसवलेलं नाहीत। ते निष्काळजीपणामुळे हे शेतकऱ्याला नुकसान होते। आधीच ऊसामुळे शेती कोण करणार, धंदा अडचणीत आहे आणि हे निष्काळजीपणामुळे आणि त्यात नुकसान होत आहे। तर याची नुकसान भरपाई शासनानं आम्हाला सर्व शेतकऱ्यांना गुडाळातल्या द्यावी ही विनंती। गुडाळ परिसरामध्ये शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या कमी उंचीवर असून ताण न काढल्यानं धोकादायक स्थितीत लोंबकळतायत। वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर या वाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किटचे प्रकार होतात। याबाबत शेतकऱ्यांनी अनेक वेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलंय, परंतु त्यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष न दिल्यानं वारंवार अपघात होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप शेतकरी करतायत। गुडाळमधील जळीतग्रस्त शेतकऱ्यांनी महावितरणनं जबाबदारी स्वीकारून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। तळ व मालकांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन जळी झालेले आहे आणि 20 ते 20 एकर रान जळी झालेलं आहे। एकूण 30 ते 40 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। तरी झालेल्या नुकसानीला महावितरणकडून अन्यथा शासनाकडून भरपाई देण्यात यावी आणि महावितरणसुद्धा अशा वायरी ज्या जातात त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यात व्यवस्थित करण्यात यावी ही मी शासनाला कळवी। दरम्यान महावितरणचे कसबा तरळे उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता AG भानोसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी वाहिन्यांच्या दुरुस्तीची कामं तातडीनं हाती घेणार असल्याचं सांगितलं।